नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या टॉपिक मधला थर्ड बायोमॉलिक्यूल बघणार आहे, तर तो म्हणजे आहे प्रोटीन. प्रोटीन हा असतानाच मूळचा ग्रीक वर्ड आहे. ग्रीकमध्ये प्रोटिओस हा असा मूळचा शब्द होतो. म्हणजेच काय, प्राईम इम्पॉर्टन्स, म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा आहे. प्रोटीन्सला असंही म्हणलं जातं की प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. म्हणजे आपल्या शरीर निर्माण होण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा कुणाचा असेल, तर कुठल्या बायोमॉलिक्यूलचा असेल, तर तो म्हणजे आहे प्रोटीन्सचा. थोडीशी हिस्ट्री बघूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रोटीनवर काम करणारे शास्त्रज्ञ हे मल्डर हे होते. पण त्याच वेळेला त्यांचं आर्टिकल वाचून एका शास्त्रज्ञांनी, ज्यांचं नाव होतं बर्झेलियस, यांनी ही टर्म कॉइन केली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ही टर्मिनॉलॉजी कॉइन करणारे शास्त्रज्ञ कोण होते, तर बर्झेलियस होते. आणि त्या टर्मिनॉलॉजीला अडॅप्ट केलं नंतर मल्डर या शास्त्रज्ञांनी. मग प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन ही एक अमायनो ऍसिडची लॉंग चेन आहे. मग आपण इथं बघूया, प्रोटीन इज इथं लिहितो लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड. प्रोटीन इज ए लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड. आपण असं कन्सिडर करूया, इथं अमायनो ऍसिड म्हणजे काय आहे, माळेमधला एक मणी. तर प्रोटीन म्हणजे काय, तर अशा मण्यांची माळ. इथं बघा, एक डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन देतोय. ओके, ही जर मण्यांची माळ असेल, तर याच्यातला एक मणी म्हणजे मोनोमेरिक युनिट हे कोण असेल, अमायनो ऍसिड. म्हणजे प्रोटीन हा जर पॉलिमर आहे, लांब लचक चेन आहे मोनोमर्सची, तर एक मोनोमेरिक युनिट म्हणजे कोण झालं याच्यातलं, अमायनो ऍसिड. असं इथं जर आपण पाहिलं तर प्रोटीनच्या काही कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला बघायला मिळतात. तर त्या म्हणजे कोणत्या, तर बघा, प्रोटीन ही एक पॉलिपेप्टाइड चेन आहे. कुणाची आहे, तर ती अमायनो ऍसिडची आहे. पॉली मीन्स मेनी, ज्याच्यामध्ये अनेक पेप्टाइड बॉन्ड तयार झालेले आहेत, अशी अमायनो ऍसिडची लांबलचक साखळी, याला आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड चेन. व प्रोटीनला असंही म्हणलं जातं की प्रोटीन ही काय आहे, पॉलीपेप्टाइड चेन आहे अमायनो ऍसिडची. प्रोटीनची आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे काय, की त्याचं मॉलिक्युलर वेट हे हाय आहे. हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट, प्रोटीन्स हॅव हाय मॉलिक्युलर वेट. Number of the polypeptide chain varies in the protein. हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की पॉलीपेप्टाइड चेन्स ह्या प्रोटीनमध्ये किती आहेत, हे प्रत्येक प्रोटीनमध्ये काय आहे, बदलत आहे. मग याच्यावरनच याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग म्हणून इथे मी एक शब्द लिहिलाय की नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन व्हॅरीज इन द प्रोटीन. त्यानंतर पुढे, प्रोटीन कन्सिस्ट ऑफ ए पेप्टाइड बॉन्ड which joins the amino acids. याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळणारा बॉन्ड हा कुठला आहे, पेप्टाइड बॉन्ड. आणि जो काय करतो, बाकीचे जे अमायनो ऍसिड आहेत यांना जोडून ठेवायचं काम करतो. म्हणजे ही जर मण्यांची माळ आहे, तर याच्यामधला दोरा म्हणजे कोण असणार आहे, पेप्टाइड बॉन्ड. इथं मी लिहितो मग अशा पद्धतीने आपण प्रोटीन बद्दल थोडी माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढे माहिती बघणार आहे, तर ते म्हणजे याच्यातला एक मोनोमेरिक युनिट म्हणजे कोण, अमायनो ऍसिड याची. प्रोटीन
हा जर पॉलिमर आहे तर त्याचं मोनोमेरिक युनिट कोण असणार आहे, तर ते म्हणजे आहे अमायनो ऍसिड. आता आपण जर पाहिलं, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 20 अमायनो ऍसिडची गरज आहे प्रोटीन सिंथेसिससाठी. मग इथं आपण लिहूया की देर आर 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड which required for the process of protein synthesis. Which required for the process of protein synthesis. आता याच्यामध्ये अजून 2 अमायनो ऍसिड ऍड झालेले की जे गरजेचे आहेत प्रोटीन सिंथेसिससाठी. मग ते कोणते, तर बघा 21वा अमायनो ऍसिड आहे, याचं नाव आहे सेलेनोसिस्टीन, ज्याचं नाव आहे सेलेनोसिस्टीन. आणि 22वा जो अमायनो ऍसिड आहे याचं नाव आहे पायरोलायसिन. म्हणजे आत्ताच्या नवीन संशोधनाप्रमाणे टोटल नंबर ऑफ अमायनो ऍसिड जे गरजेचे आहेत प्रोटीन सिंथेसिससाठी ते किती आहेत, 22 आहेत. पण आपल्याला पुस्तकाप्रमाणे दिलेलं आहे ते म्हणजे आहेत 20 अमायनो ऍसिड. ओके, मग आपण स्ट्रक्चर बघूया की एक अमायनो ऍसिड कशा पद्धतीचा आहे. जर आपण इथं पाहिलं, प्रोटीन्समध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर हे ॲटम्स प्रेझेंट असतात. मग इथं आपण जर पाहिलं तर एका बाजूला आपल्याला कार्बॉक्झिल ग्रुप हा अमायनो ऍसिड मध्ये बघायला मिळतो, दुसऱ्या बाजूला NH2 ग्रुप म्हणजे अमिनो ग्रुप हा बघायला मिळतो. खाली इथं आपण लिहितोय आर. आर म्हणजे काय आहे, ही एक साइड चेन आहे आणि कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी मी इथं काय करतोय, एक हायड्रोजन ऍड करतोय. मग अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे, तर बघा एका बाजूला याच्यामध्ये कार्बॉक्झिल ग्रुप बघायला मिळतो, हा इथं आहे कार्बॉक्झिल ग्रुप. हा आहे अमिनो ग्रुप. आर म्हणजे काय आहे, आर इज द साइड चेन. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं, इट्स ऑफ द अमायनो ऍसिड. ओके, आता बघा ज्या बाजूला अमायनो ग्रुप आहे, ही जर अमायनो ऍसिडची साखळी आहे, लांबलचक साखळी आहे, तर ज्या बाजूला अमिनो ग्रुप आहे तर त्या बाजूला म्हणतात एन टर्मिनस. ज्या बाजूला कार्बॉक्झिल ग्रुप आहे याला म्हणतात सी टर्मिनस. अशा पद्धतीनं हे आपण बघतोय, तर ते म्हणजे आहे स्ट्रक्चर ऑफ अमायनो ऍसिड. आता जर इथं तुम्ही पाहिलं अमायनो ऍसिड मध्ये एक महत्वाचा आणखीन एक गुणधर्म आहे की अमायनो ऍसिड मध्ये इथं असताना NH2 ग्रुप आहे, अमिनो ग्रुप आहे, आणि इकडं आहे COH ग्रुप. COH ग्रुप असताना ऍसिडिक आहे आणि अमिनो ग्रुप हा बेसिक आहे. त्यामुळं एकमेकाच्या वर असणारे चार्जेस हे काय करतात, पूर्णपणे घालवतात, म्हणजेच ते न्यूट्रल होतात. मग प्रोटीनला जो काही चार्ज मिळतो तर हा कुणामुळे मिळतो, तर इथं जो साइड चेनला जो आर ग्रुप आहे, म्हणजे आर जो आपण लिहिलेला आहे, आर इज द एनी साइड चेन, ती कुठली साइड चेन असेल तर या आर मुळे अमायनो ऍसिडला चार्ज मिळणार आहे. आणि असे कुठल्या टाईपचे अमायनो ऍसिड हे त्या प्रोटीनच्या चेनमध्ये आहेत याच्यावरनं प्रोटीनला चार्ज मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल सहज म्हणून बघा, न्यूट्रल अमायनो ऍसिड हे कुठले कुठले, तर दे आर ग्लायसिन, त्यानंतर सेरिन.
दुसरा आपण जर प्रकार पाहिला इथं तर ते म्हणजे आहेत बेसिक अमायनो ऍसिड. ते कोण आहेत तर ते आहेत अर्जिनिन, लायसिन अँड हिस्टोन. आणि सगळ्यात शेवटचे ऍसिडिक अमायनो ऍसिड कोण आहेत तर ते म्हणजे आहेत, नावामध्येच आहे बघा, ग्लुटामिक ऍसिड अँड एस्पार्टिक ऍसिड. हे 2 प्लस बेसिक अमायनो ऍसिड 3 मिळून टोटल हे किती झाले 5. आणि जेवढे काही उरलेले 15 असतील तर हे सगळेच्या सगळे कोण आहेत, न्यूट्रल अमायनो ऍसिड. मग अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतात न्यूट्रल अमायनो ऍसिड कोण आहेत, ग्लायसिन, सेरिन. बेसिक अमायनो ऍसिड कुठले आहेत तर अर्जिनिन, लायसिन अँड हिस्टोन. व्हाईल ऍसिडिक अमायनो ऍसिड आर ग्लुटामिक ऍसिड अँड एस्पार्टिक ऍसिड. आता याच्यामधले त्या साखळीमध्ये कुठले अमायनो ऍसिडची संख्या ही जास्त आहे याच्यावरनं त्या प्रोटीन, तो जो प्रोटीन आहे मॉलिक्यूल हा ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ कन्सिडर करा, त्या मण्यांच्या माळेमध्ये ग्लायसिन, सेरिन आणि उरलेले जे काही 15 आहेत यांची जर संख्या जास्त असेल तर तो प्रोटीन हा कसा असतो, न्यूट्रल असतो. तर त्या प्रोटीनला म्हणतात न्यूट्रल प्रोटीन. जर बेसिक अमायनो ऍसिडची संख्या ही त्या माळेमध्ये जर जास्त असेल, म्हणजे अर्जिनिन असेल, लायसिन असेल आणि हिस्टोन असतील, यांची जर संख्या त्या प्रोटीनच्या अमायनो ऍसिडच्या चेनमध्ये जर जास्त असेल तर तो प्रोटीन ठरतो बेसिक मॉलिक्यूल. आणि सायमल्टेनियसली जर ऍसिडिक अमायनो ऍसिड जर त्याच्यामध्ये जास्त असतील तर तो प्रोटीन मॉलिक्यूल ठरतो ऍसिडिक. मग त्या प्रोटीनला म्हणतात ऍसिडिक प्रोटीन. मग अशा पद्धतीनं इथं आपल्याला बघायला मिळतं. दुसरा पार्ट याच्यामध्येच आपल्याला बघायचा आहे तर तो म्हणजे आहे बॉन्ड्सचा. दुसरा पार्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे तर तो म्हणजे आहे बॉन्ड्स. इथं आपण बघूया की पेप्टाइड बॉन्ड कशा पद्धतीनं तयार होतो. आता हेच मी दाखवतो इथं तुम्हाला. हे 2 मणी आहेत, हे एकमेकाला जोडले गेलेत. तर हे कशा पद्धतीनं जोडले जातात याबद्दलची थोडी आपण माहिती बघूया. बघा इथं मी 2 अमायनो ऍसिड काढतोय, ड्रॉ करतोय. आता हा NH2 फक्त मी अशा पद्धतीने लिहितोय. हे त्या माळेमधला C टर्मिनस आणि हा आहे N टर्मिनस. आता होतं काय की ज्या वेळेला 2 अमायनो ऍसिड एकमेकाला जोडले जातात त्यावेळेला याच्यामधून बघा एका अमायनो ऍसिड मधनं हायड्रोजन तर कार्बॉक्सिल ग्रुपमधनं OH ग्रुप हा बाहेर पडतो. म्हणजेच 2 अमायनो ऍसिड एकमेकाला जोडतात त्यावेळेला याच्यामधून बाहेर काय पडतं, पाणी बाहेर पडतं. आणि मग अशा पद्धतीनं पेप्टाइड बॉन्ड हा इथं तयार होतो. आता इथं बघा की यांच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार होणार आहे. मी इथं मुद्दामून कलर कोड वेगळा यूज करतो तर तो म्हणजे आहे पेप्टाइड बॉन्ड. कशा पद्धतीनं तयार होतो मी इथं दाखवतो खाली. बघा हा इथला C, आता हा O आहे, पण कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करायची आहे. कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करायची आहे म्हणल्यानंतर इथं डबल बॉन्ड 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीनं हे 4 कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली. आता इकडचा हा कोण आहे NH. आता इथं N, इकडचा हा जोडलेला कार्बनला आहेच आहे. नायट्रोजनची व्हॅलन्सी आहे 3, ती कंप्लीट करण्यासाठी इथं एक H दाखवला. तर हा जो बॉन्ड तयार होतोय तर हा जो बॉन्ड आपल्याला इथं दिसणार आहे या बॉन्डचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. दिस बॉन्ड इज नोन ॲज पेप्टाइड बॉन्ड.
पेप्टाइड बॉन्ड कसा तयार झाला की ज्या वेळेला 2 अमायनो ऍसिड आहे यांच्यामधनं पाणी हे बाहेर पडलं त्यावेळेला इथं आपल्याला बघायला मिळालं की पेप्टाइड बॉन्डचं या बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता पुढचा जो पार्ट असणार आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तर तो म्हणजे आहे की यांचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे जो प्रोटीनचा मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरच्या मध्ये काही व्हेरिएशन दिसतं का, तर त्याबद्दल आपण बघणार आहे. मग हे जे काही स्ट्रक्चर मधलं व्हेरिएशन आहे याच्यामुळे प्रोटीनचं क्लासिफिकेशन हे आपल्याला बघायला मिळतं झालेलं की ऑन द बेसिस ऑफ इट्स स्ट्रक्चर. मग कुठलं कुठलं आहे तर बघा, सगळ्यात पहिलं तर ते म्हणजे आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्यानंतरचं दुसरं बघायला मिळतं तर ते म्हणजे आहे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. थर्ड टर्शरी अँड फोर्थ क्वाटर्नरी. आता जर आपण कॉम्प्लेक्सिटी जर पाहिली तर क्वार्टर्नरी स्ट्रक्चर हे मोर कॉम्प्लेक्स आहे आणि प्रायमरी स्ट्रक्चर हे कसं आहे मोर सिंपल आहे. मग जर आपण पाहिलं तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कुठलं आहे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर आणि सिम्पलर कोण आहे प्रायमरी स्ट्रक्चर. ओके, मग कॉम्प्लेक्सिटी कशी होते प्रायमरी स्ट्रक्चरची सगळ्यात कमी, त्याहून जास्त थोडीशी सेकंडरी स्ट्रक्चर, नंतर टर्शरी स्ट्रक्चर आणि सगळ्यात कॉम्प्लेक्स जर पाहिलं तर ते म्हणजे कुठलं असणार आहे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. मग इथं आपण बघूया की प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये काय आहे. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड. इथं मी शॉर्ट मध्ये लिहितोय प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ लॉंग चेन. लॉंग, आता आणखीन एक शब्द वाढवतो मी याच्यामध्ये, लॉंग अँड लिनियर चेन ऑफ अमायनो ऍसिड which consist of only peptide bond. म्हणजे मगाशी जे मी साखळीचं माळेचं एक स्ट्रक्चर दाखवलेलं होतं तुम्हाला की ज्याच्यामध्ये सगळे मणी हे एकमेकाला जोडले गेलेले आहे पेप्टाइड बॉन्डच्या मदतीनं, तर हे सरळ लिनियर स्ट्रक्चर, तर याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. याच्यामध्ये फक्त आणि फक्त अमायनो ऍसिड आहे आणि महत्वाचा शब्द हा लक्षात घ्या की याच्यामध्ये बॉन्ड कुठला आहे तर इट कन्सिस्ट ऑफ ओनली पेप्टाइड बॉन्ड. मग याला आपण काय म्हणणार आहे इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, आता दुसरा पार्ट सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये आपल्याला काय चेंज दिसतो तर बघा, याच्यामध्ये हीच माळ आता मी अशा फॉर्म मध्ये दाखवतोय. अशा फॉर्म मध्ये दाखवतोय की ज्याच्यामध्ये हे जे काही रोटेशन्स आहेत हे राईट हँडेड रोटेशन्स आपल्याला बघायला मिळतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे बीटा हेलिक्स. आणि जर ते लेफ्ट हँडेड असतील तर आपण त्याला जर ते आपल्याला बघायला मिळतील राईट हँडेड तर त्याला आपण म्हणणार आहे अल्फा हेलिक्स, आणि जर लेफ्ट हँडेड असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे बीटा हेलिक्स. ओके, आता हे होत असताना याच्यावर काय आहे हे छोटे छोटे आपण गोल कन्सिडर करू, तर ते म्हणजे कोण आहेत हे मणी आहेत, अमायनो ऍसिड आहेत. हे सगळे कोण आहेत अमायनो ऍसिड आहेत. आता हे होत असताना हा ज्या वेळेला कॉइल्ड फॉर्म मध्ये आहे तर त्यावेळेला या अमायनो ऍसिड मध्ये काय होतं
दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. इथे हे जे वरचे दोघं आहेत यांच्यामध्ये आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. मग हा जो बॉन्ड आहे तर हा बॉन्ड कुठला आहे, तर धिस बॉन्ड इज हायड्रोजन बॉन्ड. हा बॉन्ड म्हणजे कुठला आहे, हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे इथं एक पॉलीपेप्टाइड चेन आहे, पण ती कशी आहे, कॉइल्ड आहे. कॉइल असल्यामुळे दोन अमायनो ऍसिड ज्या वेळेला एकमेकाच्या जवळ येतील त्यावेळेला यांच्यामध्ये अजून एक बॉन्ड फॉर्म होतो पेप्टाइड बॉन्डच्या व्यतिरिक्त, तर तो म्हणजे आहे हायड्रोजन बॉन्ड. मग बघा, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये कुठले बॉन्ड आहेत, तर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ दिस पेप्टाइड बॉन्ड अँड दिस बॉन्ड इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्ड. अशा पद्धतीनं हे थोडंसं व्हॅरिएशन आहे. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये फक्त पेप्टाइड बॉन्ड आहे, सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतो पेप्टाइड बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड. हेच जर आपण कन्सिडर केलं बीटा प्लेटेड शीटमध्ये, जर स्ट्रक्चर आपण इथं पाहिलं तर कशा पद्धतीचं व्हॅरिएशन आहे बघा. नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन इथं जर आपण कन्सिडर केलं या 2 असतील, या 2 पॉलीपेप्टाइड चेन आहेत, याच्यावर प्रेझेंट असलेले हे अमायनो ऍसिड. ओके, आता या सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय होते की हे 2 अमायनो ऍसिड परत एकमेकाच्या जवळ आले आणि यांच्यामध्ये इथं बॉन्ड फॉर्मेशन झालं. हे जे बॉन्ड फॉर्मेशन आहे हे परत कोण आहे, हायड्रोजन बॉन्ड. मग इथं आपण जर पाहिलं तर हे हेलिकल स्ट्रक्चर आहे ऑफ प्रोटीन. मग ते असेल कोण, अल्फा हेलिकल असेल किंवा बीटा हेलिकल असेल. अल्फा हेलिकल जे आहेत हे कसे आहेत, दे आर राईट हँडेड रोटेशन, आणि हे जे आहेत बीटा हेलिक्स जे आहेत हे कसे आहेत, लेफ्ट हँड रोटेशन दाखवणारे. ओके, मग यांच्यामध्ये आणखीन एक पेप्टाइड बॉन्ड व्यतिरिक्त आणखीन एक बॉन्ड फॉर्म झालाय, तर तो म्हणजे आहे हायड्रोजन बॉन्ड. पॉलीपेप्टाइड चेन एक. आता दुसरं बीटा पिलेटेड स्ट्रक्चर, हे कोण आहे, बीटा प्लेटेड स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. याच्यामध्ये नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन किती आहेत, 2. दोन पॉलीपेप्टाइड चेन आहेत आणि या 2 पॉलीपेप्टाइड चेन मध्ये ह्या 2 अमायनो ऍसिड मध्ये हायड्रोजन बॉन्ड हा फॉर्म झाला. सायमल्टेनियसली इथं पण हा फॉर्म झालेला दिसतो. तर याला आपण काय म्हणलेले, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. ओके, आता पुढे टर्शरी स्ट्रक्चर मग कुणाला म्हणायचं, तर आता हळूहळू याच्यामध्ये काय झालं, कॉम्प्लेक्सिटी ही वाढत चालली. बघा, टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कुणाला म्हणणार, असेच इथं आपल्याला हे काय दिसत आहेत, पॉलीपेप्टाइड चेन बघायला मिळतात. या पॉलीपेप्टाइड चेन मध्ये आपल्याला पेप्टाइड बॉन्ड तर बघायला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त कॉइल्ड स्ट्रक्चर आहे, त्यामुळे आपल्याला कुठला बॉन्ड बघायला मिळतोय, हायड्रोजन बॉन्ड पण बघायला मिळतोय. या व्यतिरिक्त अमायनो ऍसिड मध्ये जर सल्फर हा प्रेझेंट असेल तर यांच्यामध्ये या 2 साखळ्यांना जोडून ठेवण्यासाठी आणखीन एक बॉन्ड बघायला मिळतो. तर तो बॉन्ड म्हणजे आहे, धिस बॉन्ड इज नोन ॲज डाय सल्फाइड बॉन्ड. धिस बॉन्ड इज नोन ॲज डायसल्फाइड बॉन्ड. आणि आणखीन एक आपल्याला बॉन्ड बघायला मिळतो याच्यामध्ये, तर ते म्हणजे आहे आयोनिक बॉन्ड. आणखीन एक बॉन्ड आपल्याला टर्शरी स्ट्रक्चर मध्ये बघायला मिळतो, तर तो म्हणजे आहे आयोनिक बॉन्ड. मग टर्शरी स्ट्रक्चर हे जरा मोर कॉम्प्लेक्स आहे सेकंडरी पेक्षा, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन या सेकंडरी पेक्षा अधिक आहेत आणि या 2 साखळ्यांना म्हणजे एकमेकाला या जोडून ठेवण्यासाठी यांच्यामध्ये आणखीन 2 बॉन्ड नव्याने फॉर्म झालेले आहेत. एक म्हणजे आहे डायसल्फाइड बॉन्ड आणि दुसरा म्हणजे आहे आयोनिक बॉन्ड. मग टर्शरी प्रोटीन हे जे काय आहेत हे कसे आहेत, फंक्शनल प्रोटीन आहेत. हे जास्त स्पेसिफिक आहेत का,
तर यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन जे काय आहे हे आणखीन स्पेसिफिक होतं. उदाहरणार्थ इथं कन्सिडर करा की इथं NH2 ग्रुप आहे आणि इथं कुठला आहे COH ग्रुप. ओके, कार्बॉक्सिल ग्रुप आहे. तर आता या दोघांची जे काही शेवटचे टर्मिनस आहे म्हणजे N टर्मिनस आहे आणि हा C टर्मिनस आहे, हा आणखीन एखाद्या मॉलिक्यूलला बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इथं स्पेस प्रोव्हाइड करतो. आणि ही स्पेस ही प्रत्येक प्रोटीनमध्ये ही वेगवेगळी आहे. त्यामुळं हे कसे आहेत, दे आर मोर स्पेसिफिक. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, तर ते म्हणजे आहे एक्झाम्पल ऑफ टर्शरी प्रोटीन इज एन्झाइम्स अँड दोज साइट्स आर नोन ॲज ऍक्टिव्ह साइट्स ऑफ द एन्झाइम. आणखीन एखादा आपल्याला याच्या व्यतिरिक्त आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला दिलेल्या पुस्तकामध्ये, तर ते म्हणजे आहे द प्रोटीन विच इज नोन ॲज मायोग्लोबिन. दिस इज ऑल्सो अनदर एक्झाम्पल ऑफ द टर्शरी प्रोटीन. आता पुढचं आपण बघूया आणखीन याच्याहून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, तर ते म्हणजे आहे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. मग हे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कसं आहे, तर एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. एक्झाम्पल इज हिमोग्लोबिन. एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे एक क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे की जे बनलेलं आहे 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन यांच्यापासून. मग आपण कन्सिडर करूया अल्फा चेन आणि 2 बीटा चेन्स यांच्यापासून हे बनलेलं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ओके, तर याच्यामध्ये हे सुद्धा एक स्पेसिफिक फंक्शनल प्रोटीन आहे. का, तर कन्सिडर करा एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे गॅसेस एक्सचेंजसाठी मदत करतं. मग हे अफिनिटी दाखवतं कुणाकुणाला, तर CO2 ला म्हणजे कार्बन डायऑक्साईडला. याच्याहून अधिक अफिनिटी दाखवतं ते ऑक्सिजनला आणि काही प्रमाणामध्ये हे अफिनिटी दाखवतं कार्बन मोनॉक्साईडला. मग अशा पद्धतीनं हे कसं झालं, स्पेसिफिक फंक्शनल प्रोटीन. मग याच्यामध्ये परत सेम पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा काही बॉन्ड हे आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात आणि हे सेम टाईप ऑफ बॉन्ड आहेत जे आपल्याला टर्शरी स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतात. म्हणजेच कुठले कुठले, तर दे कन्सिस्ट ऑफ पेप्टाइड बॉन्ड, दे कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन बॉन्ड, simultaneously disulfide bond, and the ionic bond. याच्यामध्ये फरक काय की याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे हे टर्शरी प्रोटीन पेक्षा अधिक आहे. नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन ह्या आणखीन जास्त असू शकतील. एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळतं, तर ते म्हणजे आहे इट्स ऑफ द क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. आता पुढचा पार्ट जो आपल्याला बघायला मिळतो, तर तो म्हणजे आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. इथं आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीन आर बेसिकली क्लासिफाइड इन 3 मेन कॅटेगरीज. याच्या मुख्यत्वे 3 कॅटेगरी पडतात. एक सिंपल प्रोटीन, दुसरं कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि तिसरं हे डिराइव्ड प्रोटीन. पहिलं सिंपल प्रोटीन, दुसरं कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि तिसरं डिराइव्ड प्रोटीन. मग याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, तर ते म्हणजे आहे फर्स्ट इज द सिंपल प्रोटीन. ॲज अ नेम इंडिकेट, नावच सांगतंय, these are the protein which are on hydrolysis gives only amino acid. मग मी इथं लिहितोय डेफिनेशन की सिंपल प्रोटीन म्हणजे काय, these are the protein which are on hydrolysis gives only amino acid.
फक्त आणि फक्त काय मिळणार आहेत, हायड्रोलिसिस झाल्यानंतर म्हणजे ती प्रोटीनची चेन ब्रेक जर झाली, हायड्रोलिसिस घडवून आणलं त्याच्यामध्ये, तर फक्त आणि फक्त आपल्याला कोण मिळणार आहे, अमायनो ऍसिड मिळणार आहे. मग इथं आपण त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन बघूया. दीज सिंपल प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर or other solvents. They are soluble in water or other solvents. Example, consider करू इथं एक एक्झाम्पल आपण, अल्ब्युमिन. Albumin is the simple protein which is soluble in water, after heating म्हणजे जर त्यांना आपण गरम केलं, हीट केलं, तर ते काय होतात, दे गेट कोॲग्युलेटेड. ते आपल्याला घट्ट होताना, कोॲग्युलेट होताना दिसून येतात. आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की आपण तव्यावर ज्या वेळेला, गरम तव्यावर ज्या वेळेला आपण अंड फोडतो, तर त्यावेळेला ते काय होतं, कोॲग्युलेट होतं, घट्ट होतं. मग याच्यामध्ये जे प्रोटीन आहे तर ते म्हणजे कुठलं आहे, अल्ब्युमिन. मग अल्ब्युमिन इज प्रेझेंट इन एग, त्याला आपण म्हणतो एग अल्ब्युमिन. It is also present in serum. It is also present in pulses. पल्सेस मध्ये जे काय अल्ब्युमिन आहे त्याचं नाव आहे लेग्युमेलिन. इट इज नोन ॲज लेग्युमेलिन. मग अल्ब्युमिनचे आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. एक अंड्यामध्ये जे आहे ते एग अल्ब्युमिन, दुसरं सिरम मध्ये प्रेझेंट असलेलं, तिसरं पल्सेस मध्ये जे आहे त्याचं नाव आहे लेग्युमेलिन. मग अशा पद्धतीनं हे आपल्याला अल्ब्युमिनचे टाइप्स बघायला मिळतात वेगवेगळे. ओके, दुसरा प्रकार आहे तर तो म्हणजे आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन. दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तर तो म्हणजे आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. These are the protein which made up of proteinous part and non-proteinous part. त्यामुळे एकदम सोप्या फॉर्मॅटमध्ये इथे लिहितोय बघा. कॉन्जुगेटेड प्रोटीन आर मेड अप ऑफ प्रोटीन पार्ट. हे कोण असतात, मेनली सिंपल प्रोटीन असतात. अँड पुढचा पार्ट तर तो म्हणजे कोण आहे, नॉन प्रोटीनस पार्ट. ओके, अशाला आपण काय म्हणतो, दोज प्रोटीन्स आर नोन ॲज कॉन्जुगेटेड प्रोटीन. आता बघा, नॉन प्रोटीनस पार्ट इन कॉन्जुगेटेड प्रोटीन इज नोन ॲज प्रोस्थेटिक ग्रुप. कॉन्जुगेटेड प्रोटीन मध्ये जो नॉन प्रोटीनस पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज प्रोस्थेटिक ग्रुप. एक एक्झाम्पल बघू आपण, थोडंसं सोपं जाण्यासाठी एक एक्झाम्पल बघू. बघा, एक मोस्ट कॉमन ज्याचं नाव आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे असं एक कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे तर ते म्हणजे आहे हिमोग्लोबिन. हे क्रोमोप्रोटीन आहे रक्तामध्ये, हे एक आपल्याला क्रोमोप्रोटीन बघायला मिळतं. ओके, ॲज अ वर्ड इंडिकेट, हिम मीन्स आयर्न अँड ग्लोबिन इज द प्रोटीन. ओके, मग हिमोग्लोबिन इज मेड अप ऑफ प्रोटीनस पार्ट कोण आहे, ग्लोबिन, जे एक सिंपल प्रोटीन आहे, आणि दुसरा म्हणजे कोण आहे, आयर्न, म्हणजेच इथं Fe. ओके, मग इथं हा आयर्न हा प्रोटीनचा भाग आहे, पण तो कसा आहे, नॉन प्रोटीनस आहे.
मग यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज प्रोस्थेटिक ग्रुप. इट इज कॉल्ड ॲज प्रोस्थेटिक ग्रुप. ओके. अशाच पद्धतीनं आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. हे फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं. सेकंड एक्झाम्पल बघा, न्यूक्लिओ प्रोटीन. ॲज अ वर्ड इंडिकेट, न्यूक्लिओ प्रोटीन. याच्यामध्ये प्रोटीन तर आहेच आहे, प्लस नॉन प्रोटीनस पार्ट हे कोण आहे, तर ते म्हणजे आहे इट इज द न्यूक्लिक ऍसिड. इथं प्रोस्थेटिक ग्रुप कुठला आला, तर न्यूक्लिक ऍसिड हा कोणाला, प्रोस्थेटिक ग्रुप आला. आणखीन एक एक्झाम्पल बघू, थर्ड एक्झाम्पल बघू, लिपोप्रोटीन. ॲज अ वर्ड इंडिकेट, लिपो मीन्स लिपिड्स, प्रोटीनस पार्ट प्लस याच्यामध्ये कोण आहे, लिपिड. हे आपल्याला ब्रेनमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये हे बघायला मिळतं. लिपिड लिपोप्रोटीन इज प्रेझेंट इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज वेल ॲज इन द ब्रेन. सायमल्टेनियसली फोर्थ आणखीन एक एक्झाम्पल बघू, तर ते म्हणजे आहे ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीनचं एक एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे. जसं क्रोमोप्रोटीनवर आपण पाहिलेला होता हिमोग्लोबिन, तशाच पद्धतीनं इथे एक ग्लायकोप्रोटीन आहे. याचं नाव आहे म्युकोप्रोटीन, विच इज कॉल्ड ॲज म्युकोप्रोटीन. ओके. मग याच्यामध्ये कोण आहे, तर इट कन्सिस्ट ऑफ प्रोटीन प्लस नॉन प्रोटीनस पार्ट, म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप कुठला आला, याच्यामध्ये ग्लायको इंडिकेट करतो शुगर किंवा कार्बोहायड्रेट. ग्लायको वर्ड इंडिकेट करतो शुगर किंवा कार्बोहायड्रेट. मग हे कोण असतं, तर इट मे बी द ओलिगोसॅकराइड. हे कोण आहेत, ओलिगोसॅकराइड. म्हणजे आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलेलं होतं की कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू, एक मोनोसॅकराइड, दुसरे डायसॅकराइड, तिसरे कोण, ऑलिगोसॅकराइड. मग इथं कोण आहे प्रोस्थेटिक ग्रुप, तर तो म्हणजे आहे कार्बोहायड्रेट. त्यामुळे याला नाव दिलेलं आहे इट इज कॉल्ड ॲज ग्लायकोप्रोटीन. मग बघा, हिमोग्लोबिन मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप कोण आहे, आयर्न. न्यूक्लिओप्रोटीन मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप कोण आहे, तर तो म्हणजे आहे न्यूक्लिक ऍसिड. लायपोप्रोटीन मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप आहे लिपिड. आणि ग्लायकोप्रोटीन मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप कोण आहे, कार्बोहायड्रेट. मग अशा पद्धतीनं इथं हे आपल्याला बघायला मिळतं, तर ते म्हणजे आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन, म्हणजे ज्याच्यामध्ये विच इज मेड अप ऑफ प्रोटीनस ॲज वेल ॲज नॉन प्रोटीनस पार्ट. त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा, तर तो म्हणजे आहे डिराइड प्रोटीन. सगळ्यात शेवटचा आपल्याला बघायला मिळतो, तर तो म्हणजे आहे डिराइड प्रोटीन, थर्ड पार्ट. मग डिराइड प्रोटीन कुणाला म्हणणार, तर बघा, ॲज अ वर्ड इंडिकेट, नावच सांगतंय त्याचं की हे कोण आहेत, दे आर द डेरिव्हेटिव्ह, दे आर द ऑफ द प्रोटीन. हे कोण आहे, प्रोटीनचेच प्रोडक्ट आहेत. दे आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्रोटीन. मग हे कसे तयार होतात, दीज डेरिव्हेटिव्ह प्रोटीन आर फॉर्म बाय ब्रेकिंग ऑफ लार्ज साइज प्रोटीन मॉलिक्यूल. लार्ज साईजचे जे काही प्रोटीन मॉलिक्यूल असतील, म्हणजे इथं एक्झाम्पल बघा, हेच फक्त इथं दाखवतो, हे सगळे कोण आहेत, लार्ज साईज ऑफ प्रोटीन आहे. तर डिराइव्ड प्रोटीन म्हणजे कोण, तर हे ब्रेक झाल्यानंतर ही जी फ्रॅगमेंट आहे हीच फक्त इथं काम करणार ॲज डिराइव्ड प्रोटीन. तर याला आपण काय म्हणतो, धिस इज नोन ॲज डिराइव्ड प्रोटीन. मग एक्झाम्पल कुठले आहेत डिराइव्ड प्रोटीनचे, तर कॉमन एक्झाम्पल ऑफ
derived protein are peptones and proteoses. Common example of the derived protein are peptones and proteoses. अशा पद्धतीनं इथं आपण प्रोटीन बद्दल माहिती पाहिलेली आहे. एकदा पटकन रिवाइज करू सगळं. ओके, थर्ड बायोमॉलिक्यूल प्रोटीन. प्रोटीन हा वर्ड निर्माण कसा झाला बघा. हा असताना मूळचा ग्रीक वर्ड आहे, म्हणजे प्रोटिओस. प्रोटिओस वर्डचं मिनिंग काय आहे? प्राईम इम्पॉर्टन्स, म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे आपण म्हणतो प्रोटीनच्या बाबतीमध्ये प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. ओके, they are firstly described by the scientist Mulder, but firstly coined by the scientist Berzelius in the year 1930. प्रोटीन म्हणजे काय? तर प्रोटीन इज द लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिडची ही काय आहे? लांबलचक साखळी. इथं जर पाहिलं की मी एक मण्यांची माळ तुम्हाला दाखवलेली आहे, तर याच्यामध्ये एक मणी म्हणजे मोनोमेरिक युनिट हे कोण झालं? अमायनो ऍसिड. आणि हे जोडणारा दोरा आपण असं कन्सिडर करू, म्हणजे तो बॉन्ड कोणाचा आहे? इट्स ऑफ द पेप्टाइड बॉन्ड. ओके, प्रोटीनचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर बघूया आपण. प्रोटीन काय आहे? प्रोटीन इज ए पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड. दे हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट. द नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन व्हॅरीज इन द प्रोटीन. प्रत्येक प्रोटीन मध्ये पॉलीपेप्टाइडची चेन ही काय होते? व्हॅरी होते. ओके, द पेप्टाइड बॉन्ड जॉईन्स द अमायनो ऍसिड. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? काही कॅरेक्टरिस्टिक पाहिले. आता इथं अमायनो ऍसिड बद्दल माहिती बघूया. तुमच्या माझ्या शरीराला प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी टोटल किती अमायनो ऍसिड लागतात? तर इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत 20. पण आत्ताच्या रिसर्चमध्ये असं समोर आलंय की टोटल 20 नाही, तर टोटल 22 अमायनो ऍसिड लागतात. आपल्या माहितीसाठी फक्त इथं 2 दिलेले आहेत. 21वा आहे तर तो म्हणजे आहे सेलेनोसिस्टीन, आणि 22वा जो आहे त्याचं नाव आहे पायरोलायसिन. ओके, आता अमायनो ऍसिडचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ते कसं आहे? तर अमायनो ऍसिड मध्ये एका बाजूला अमिनो ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्बॉक्सिल ग्रुप आहे. इथं आर हा इंडिकेट करतो साइड चेन इन अ अमायनो ऍसिड, आणि कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी इथं एक आपण हायड्रोजन दिलेला आहे. ओके, आता प्रोटीन हे ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हे कशावरनं ठरतं? तर हे जे आहे NH2 ग्रुप आहे, हे असताना आपल्याला बघायला मिळतो की हा बेसिक आहे, आणि कार्बॉक्सिल ग्रुप हा कसा आहे? ऍसिडिक. त्यामुळे हे असताना न्यूट्रल आहे. पण याचं जो चार्ज आहे हा कशावरनं ठरतो? तर हे जे साइड चेन आहे याच्यावरनं प्रोटीनला हा चार्ज ठरतो. बघा तो कसा. एखादं अमायनो ऍसिड न्यूट्रल आहे तर ते कुठलं आहे? तर ते ग्लायसिन आहे, आणि दुसरं म्हणजे कुठलं आहे? सेरिन आहे. आणि उरलेले 15, हे 5 सोडून उरलेले जे काही 15 आहेत हे सगळे कोण आहेत? तर न्यूट्रल अमायनो ऍसिड. बेसिक अमायनो ऍसिड कुठले कुठले? तर ते आहे अर्जिनिन, लायसिन आणि हिस्टोन. ऍसिडिक अमायनो ऍसिड कोण आहे? तर ग्लुटामिक ऍसिड आणि ऍस्पार्टिक ऍसिड. अशा पद्धतीनं ऍसिडिक अमायनो ऍसिड जर त्या प्रोटीनच्या चेनमध्ये जास्त असतील तर तो प्रोटीन कसा झाला? ऍसिडिक झाला. बेसिक अमायनो ऍसिड जर जास्त असतील तर तो प्रोटीन कसा झाला? बेसिक झाला. आणि न्यूट्रल अमायनो ऍसिड जर जास्त असतील त्यांची संख्या, तर तो प्रोटीनचा मॉलिक्यूल हा आहे हा न्यूट्रल होतो. ओके, आता यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन हे कसं आहे? हा पेप्टाइड बॉन्ड कसा आहे हे मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, एक हा अमायनो ऍसिड इथं आपल्याला बघायला मिळतो. हा एक अमायनो ऍसिड आणि हा दुसरा अमायनो ऍसिड. तर यांच्यामधनं म्हणजे इकडं COH ग्रुपमधनं एक काय होतंय? OH बाहेर पडतोय, आणि NH2 मधनं एक H बाहेर पडतोय. म्हणजे इथं बाहेर कोण पडतंय? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला की इथं एक बॉन्ड तयार होतोय. हा बॉन्ड म्हणजे कोण आहे? पेप्टाइड बॉन्ड. तर तो कुठला आहे? तर C डबल बॉन्ड O. इथं कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी इथं आपण हा दाखवलेला आहे पेप्टाइड बॉन्ड. इथं डबल बॉन्ड कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी आलाय, आणि इथं कोण आहे? NH. मग हा जो बॉन्ड दिसतोय तर याचं नाव काय आहे? पेप्टाइड बॉन्ड. ओके, आता पुढे जर आपण पाहिलं प्रोटीनचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे कसं होतं? चेंज होत राहतं. तर हा चेंज जो आहे हा इथं आपण मेन्शन केलेला आहे. स्ट्रक्चर बघा प्रोटीनचं कशा पद्धतीनं बघायला मिळतं. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द structure of the protein: primary structure, secondary structure, tertiary structure and quaternary structure. Quaternary structure of protein is more complex and the primary structure of protein is the simpler one. Okay,
मग यानंतर आपण पाहिलेलं आहे बघा प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मेनली कन्सिस्ट ऑफ द लॉंग चेन ऑफ लिनियर अमायनो ऍसिड. म्हणजे हे जे काही अमायनो ऍसिड आहेत हे सगळे ओळींनी लिनियरली अरेंज झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे कुठला, दे कन्सिस्ट ऑफ ओनली पेप्टाइड बॉन्ड. ओके. देन सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे कसं आहे, एक तर ते हेलिकल आहे. जर ते राईट हँडेड असेल तर ते बीटा हेलिकल आहे. लेफ्ट हँडेड असेल, सॉरी राईट हँडेड असेल तर ते अल्फा हेलिकल आहे. आणि लेफ्ट हँडेड असेल तर ते कुठलं आहे, बीटा हेलिकल आहे. मग हे हेलिकल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन दाखवलंय. इथं हे दोन अमायनो ऍसिड एकमेकाच्या जवळ आल्याने यांच्यामध्ये आणखीन एक बॉन्ड, अतिरिक्त बॉन्ड तयार होतो, तर तो म्हणजे आहे हायड्रोजन बॉन्ड. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ बॉन्ड, दोज आर पेप्टाइड बॉन्ड अँड सेकंड बॉन्ड इज द हायड्रोजन बॉन्ड. हेच मी इथं तुम्हाला दाखवले. नंबर ऑफ पॉलीपेप्टाइड चेन जर वाढल्या तर या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये सुद्धा आणखीन एक बॉन्ड तयार होतो. अमायनो ऍसिड एकमेकाला जोडले जातात आणि हा बॉन्ड कुठला आहे, हायड्रोजन बॉन्ड. हे जे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं तर हे आहे बीटा प्लीटेड शीट. ओके. टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इथं आपण दाखवलेले 3 पॉलीपेप्टाइड चेन ह्या एकमेकाला धरून ठेवण्यासाठी इथे आणखीन एक बॉन्ड तयार झालेला आहे, तर तो म्हणजे आहे डायसल्फाइड बॉन्ड. या दोघांनी आणखीन एका मॉलिक्यूलला जोडून ठेवण्यासाठी इथे एक बॉन्ड तयार केलेला आहे, तर तो म्हणजे आहे आयोनिक बॉन्ड. त्यामुळं हे जे काही टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आहे हे कसं आहे, मोर स्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल एन्झाइम्स अँड द प्रोटीन विच इज नोन ॲज मायोग्लोबिन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज हायली कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. एक एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करूया, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन shows affinity towards the carbon dioxide, oxygen and carbon monoxide. Hemoglobin is made up of 2 alpha chain and 2 beta chain. हेच आपण इथं 2 अल्फा चेन या दाखवल्यात आणि 2 बीटा चेन दाखवल्यात. यांना धरून ठेवण्यासाठी परत आपल्याला इथं बॉन्ड फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. कुठले कुठले बॉन्ड आहेत, तर जे टर्शियरी मध्ये आपल्याला दिसतात तेच फक्त आहेत. इथं पेप्टाइड बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे, डायसल्फाइड बॉन्ड आहे आणि आयोनिक बॉन्ड. अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं इन अ स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. देन क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. इथं बघा, एक सिंपल प्रोटीन, दुसरा कॉन्जुगेटेड प्रोटीन आणि तिसरा म्हणजे डिराइव्ड प्रोटीन. सिंपल प्रोटीन ॲज अ वर्ड इंडिकेट दे कन्सिस्ट ऑफ ओनली अमायनो ऍसिड. हायड्रोलिसिस झाल्यानंतर फक्त आणि फक्त काय मिळणार आहेत, अमायनो ऍसिड मिळणार आहेत, जे सोल्युबल आहे पाण्यामध्ये आणि अदर सॉल्वंट्समध्ये. एक एक्झाम्पल पुस्तकात दिलंय, अल्ब्युमिन विच इज सोल्युबल इन वॉटर बट गेट कोॲग्युलेटेड व्हेन इट इज हिटेड. मग अल्ब्युमिन कुठले कुठले आहे, तर एग आहे, एगमध्ये सापडतं, सिरममध्ये सापडतं, पल्सेसमध्ये सापडतं. पल्सेसमधले जो सापडतं त्याचं नाव आहे लेग्युमिलिन. ओके. त्यानंतर सेकंड टाईप, तर ते म्हणजे आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन. कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजे कोण, तर दीज आर द प्रोटीन विच मेड अप ऑफ द प्रोटीनस पार्ट ॲज वेल ॲज नॉन प्रोटीनस पार्ट. मग नॉन प्रोटीनस पार्ट इज नोन ॲज prosthetic group. Non-proteinous part in conjugated protein is known as prosthetic group. Example, hemoglobin. Here हिम वर्ड इंडिकेट करतो आयर्न. ओके, म्हणजे Fe. तर याच्यामध्ये कोण आहे, तर ग्लोबिन हे प्रोटीन आहे आणि प्रोस्थेटिक ग्रुप कोण आहे, आयर्न. न्यूक्लिओ प्रोटीन इथं आपल्याला ऍज युज्युअल आणि पुढं प्रोस्थेटिक ग्रुप कोण बघायला मिळतो, न्यूक्लिक ऍसिड. लिपोप्रोटीन मध्ये लिपिड हा प्रोस्थेटिक ग्रुप बघायला मिळतो. ग्लायकोप्रोटीन मध्ये प्रोस्थेटिक ग्रुप बघायला मिळतो कार्बोहायड्रेट. इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, म्युकोप्रोटीन. म्युकोप्रोटीन इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड नॉन प्रोटीनस पार्ट हे कोण आहे, कार्बोहायड्रेट. तर याच्यामधला कोण असतो, मेनली ऑलिगोसॅकराइड. हे म्युकोप्रोटीन आपल्याला गॅस्ट्रोइंटेस्टाईनची जी काही लाइनिंग आहे याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. ओके. त्यानंतरचं डिराइव्ड प्रोटीन. डिराइव्ड प्रोटीन as a word indicate they are the derivatives of the protein which are formed by the breaking of large size of protein molecules. हे इथं प्रोटीनची लांबलचक साखळी मी दाखवली आहे. याच्यातला एक भाग हा काय झालाय, ब्रेक होऊन आता बिहेव करतोय ऍज लाईक अ डिराइव्ड प्रोटीन. एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड प्रोटीन कोण आहे, तर दोज आर द पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस. अशा पद्धतीनं आज आपण सगळे प्रोटीन बद्दलची माहिती पाहिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.